आमच्या संघटनेत कुठल्या अधिकाऱ्याची पोरं नाहीत. आमच्या संघटनेत सगळे शेतकऱ्यांची पोरं, गरिबांची पोरं आहेत. आणि ही गरिबांची लढाई आता श्रीमंताच्या विरोधात सुरू झाली. संघटनेची बांधणी होणार आहे? होईल ना, संघटनेची बांधणी होईल. एक मजबूत शेतकऱ्यांचं संघटन म्हणून छावा संघटनेकडे इथून पुढे लोक बघतील. समाजाचे विषय आहेत त्याही लढ्यात आम्ही आहोत. आणि जातीपातीचा विषय नाही. आता जरी संघटना सर्वश्रोत आहे की मराठा समाजाची संघटना म्हणून ओळखल्या जातं छावा संघटनेला, परंतु आता जातीची आणि मातीची या दोन्ही लढाया आता ताकदीने लढायच्या. काय संपर्क होतो का राजकीय पक्ष वगैरे वगैरे वगैरे? नाही, एक लक्षात घ्या, आमच्याशी संपर्क करायचा संबंधच येत नाही. या लोकांना माहीत झाले की आपण आपल्याला जे करायचं त्यांनी ते ठरवलेलं आहे. आपण एसी मध्ये बसून, चेंबर मध्ये बसून जो निर्णय घ्यायचे ते घ्यायचेच आहेत. या लोकांना काय संपर्क साधायचा, यांना आणखीन कुठेतरी ठोकून काढायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांची पोरंही लढायला तयार झालेले आहेत. सरकार आमच्यावर हल्ले आणखीन पुढच्या काळात करणार आहे हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांची ताकद वाढवणं आणि शेतकऱ्यांची पोरं लढायला सज्ज होणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. नाही पाटील, मी आता तेच म्हणलं ना, जातीच्या बरोबर मातीची ही लढाई महत्वाची आहे. दोन्ही लढाई आम्ही ताकदीने लढणार आहोत. बच्चू भाऊ पण या सगळ्या लढ्याकडे लक्ष ठेवून आहेत. बच्चू भाऊ पण या लढ्यात सोबत राहतील. नाही, एक लक्षात घ्या, आम्ही न्यायाची अपेक्षा सोडून दिलेली आहे. ज्या दिवशी अजित पवारांनी आम्हाला शब्द दिला आणि लातूरच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून सांगितलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचा पुरवणी जबाब गेलेला आहे. आणखीन पोलिसांकडून आम्हाला आणखीन निरोप नाही किंवा काय त्याच्यावर कारवाई केली ह्याच्या संदर्भात ही माहिती नाही, ती दिलीही नाही त्यांनी. मग आम्ही तो सगळा नाद सोडून दिला आता, कारण आम्हाला माहिती आहे काय होणार आहे. किंमत राहिली नाही. अजितदादाच्या शब्दाला गृह खात्यातच नाही, सरकारमध्येही किंमत नाही असं वाटायला लागलं आणि पक्षातही नाही. दादाचं काही चलत नाही असं दिसायला लागलं. हो, कशासाठी ठेवायचं? शेतकऱ्यांच्या पोरांना इथं मरस्तूर मारलं, तुम्ही त्या लोकांना पहाटे जामीन देता, मग कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही चोरांना पाठीशी घालताय, कुणाच्या सांगण्यावर घालताय मला माहित नाही. अजिबात नाही, आणखीन तर काही केलेलं नाही. त्यातलेच काही जे लातूरचे मारेकरी आहेत किंवा आपल्यावर हात उचलला, आपल्याला शिवीगाळ केली, त्यांना वाचवण्यासाठी काही संघटना पुढे येतात, त्याच्या संदर्भात मला माहिती नाही. नाही, आता शेतकरी सगळे रस्त्यावर उतरणार आहेत. मी एवढंच सांगतो की सूरज चव्हाणांनी सांभाळून राहू. कोण काय करेल मला माहित नाही, परंतु त्यांना माझा सल्ला आहे, सांभाळून राहा. स्वागत करू ना. आता दौरा ज्या दिवशी आमचा संपेल, जसं एक एक टप्पा पूर्ण होईल त्या टप्प्यात आमच्या सगळ्या विभाग वाईज लोकांची चर्चा होईल, त्या टप्प्याने आम्ही जातोय. पण शेतकऱ्यांची मजबूत ताकद या महाराष्ट्रात उभी राहील. या टप्प्याला किती दिवस कालावधी लागेल? 15 दिवस. 15 दिवस. ज्या पद्धतीने नागपूरमध्ये तुमचं ऑपरेशन झालं, महाराष्ट्रभर करणार वाटेमध्ये कुठे दौऱ्याच्या दरम्यान परत एकदा हा दौऱ्याची शक्यता नाकारता येत नाही. ना हल्ला झेलू पचवू, शेतकऱ्यांसाठी मरायला तयार झालेले कार्यकर्ते होते आम्ही. आम्हाला बघायचे सरकार किती मारणार आहे. मार खायला तयार आहोत, मरायला तयार आहोत. नाही नाही नाही, मला संरक्षणाची अपेक्षा नाही. अहो, ज्या लोकांनी मला मारल्याच्या नंतर, माझ्या सहकार्याला मारल्याच्या नंतर संरक्षण आम्हाला द्यायचं सोडून त्यांना संरक्षण दिले, तर ह्या गेस्ट हाऊसला संरक्षण वाढवलं. एक लक्षात घ्या. मग सरकार कुण्या पद्धतीने काम करते हे तुम्ही बघितलं त्या दिवशी सगळं चित्र. मग ह्या लोकांकडून मी संरक्षण मागायची गरज नाही. माझे शेतकऱ्यांची पोरं आहेत माझ्यासोबत. या दौऱ्यामध्ये किती लोक जाणार आहेत तुमच्यासोबत? हे सांगता येत नाही. शेतकऱ्यांचं सगळं आग्या मोहळ आहे. मी त्याची कल्पना करू शकत नाही की आता किती लोक निघतील काय माहिती नाही.
पार्श्वभूमी काय झाली? होईल, जे घडल ते तुम्हाला दिसणारच आहे, तुम्ही सोबतच असणार आहेत. आपल्या मारहाणीमध्ये या लातूरच्या ठिकाणी असे काही व्यक्ती नव्हते त्या ठिकाणी, तरी पण त्यांची नावे तुम्ही घेतलात असं पोलिसांचं म्हणणं आहे. कारण तुम्ही फिर्याद दिली म्हणून त्यांनी नावं घेतली. पोलिसांनी तो व्हिडिओ पाहायला पाहिजे, त्याच्यात कुणी निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई करा. जे नसतील त्यांची नावं तुम्ही काढा, वाटलं आमचं त्याचा जबाब नोंदवा. आम्ही म्हणत नाही तुम्ही त्यांचं नाव घेतलं, यांचं आम्ही घातलं. आम्हाला जेवढं लोकांनी सांगितलं, आमच्या सहकार्यांनी माहिती आहे तेवढी नावं आम्ही दिलेत. आम्ही म्हणू शकलो असतो ना तटकरे होते तिथं म्हणून, संजय बनसोडे होते म्हणू शकलो असतो, बाबासाहेब पाटील होते म्हणू शकलो असतो. पण आमची अवलाद खोटं बोलणारी नाही, तुमची अवलाद खोटं बोलणारी आहे. तुम्ही या ठिकाणी बसून सांगितलं की आमच्या नेत्यांना अपशब्द वापरलेला, संवैधानिक शब्द वापरला, एक शब्दही बोलला नाही आमच्या पोरांनी, किंवा मीही बोललेलो नाही. कॅमेरे तुमचे त्या दिवशी याच्यापेक्षा जास्त होते, सगळं कॅमेऱ्यात टिपलेलं आहे. त्या तटकऱ्यांना राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता गळ्यात गमजा घालून शिव्या घालत होता तिथं त्या वरच्या हॉलमध्ये. धाराशिवचा कार्यकर्ता, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता. म्हणजे तुमचं म्हणजे लेकरून दुसऱ्याचा म्हणजे बाब्या. आपल्यावर हल्ला झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांना टेंडर दिले जात आहेत 7-7 लाखांची. ठीक आहे ना, बक्षिसाचं वाटप झालेलं आहे, बक्षिसाचं वाटप झालंय, होऊ द्या. शेवटी पुरस्कार मिळालाच पाहिजे चांगल्या कामात, त्यांच्यासाठी ते चांगलं काम आहे. भाऊ, शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला सुद्धा मोठा विरोध होतोय. सरकारविरोधात त्यांची सुद्धा एक झूट होती आहे. आता या लढ्याला तुमचा पाठिंबा असणार आहे? नक्कीच, जिथं जिथं शेतकरी अडचणीत राहील, जिथं शेतकरी विरोधी धोरणं सरकार राखते, त्याच्यात आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत ताकदीनं राहू. कोकणांचा राजीनामा होतच नाहीये. मग आता नेमकी खांद्याबद्दल होणार अशी चर्चा होती, राजीनामा होते अशी चर्चा होती, मात्र तसं काही होताना दिसत नाहीये. आता नेमकी ठाम कशा पद्धतीने त्याला उत्तर देणार? नाही, आम्ही आता तेच सांगितलं की आमचा विश्वास उडाला ह्या लोकांवर. अजित पवारांनी आम्हाला सांगितलं होतं की शब्दाचा पक्का आहे हे मी महाराष्ट्राला माहिती आहे, परंतु दादांनी सिद्ध करून दाखवले की ते शब्दाचे पक्के नाहीत. त्याच्यामुळे आता आमचा या लोकांवर विश्वास नाही. आम्ही निघालो आमच्या शेतकऱ्यांच्या भेटीगाठीला. शेतकरी संवाद यात्रा आमची निघणार आहे. शेतकऱ्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेऊन सरकारच्या विरोधात एक मोठा आवाज महाराष्ट्रामध्ये उभा करायचा आहे. कृषी मंत्री पद बदलणं शेतकऱ्यांची भावना महाराष्ट्रातली समजून घ्यायला पाहिजे होती, अपेक्षित होतं, परंतु ते झालेलं नाही. मंगळवारपर्यंत वेळ दिला होता, मी मंगळवारी काहीच बोललो नाही, परंतु आज बोलतोय की दादानी शब्द पाळला नाही, दादाचा वादा झुटा निघाला. पुढची लढाई आम्ही ताकदीने लढू. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी माणिकराव कोकाटे ज्येष्ठ आहेत आणि ते जुने मंत्री आहेत असं देखील म्हटलंय, त्यांना समज द्यावी मात्र राजीनामा नको. अरे ज्येष्ठ बी म्हणता, पुन्हा समज बी द्यायला म्हणते. लहान लेकरू बिकरू आहे का ते समज द्यायला? ज्येष्ठ म्हणल्यानंतर दुसऱ्याला मार्गदर्शन करा ना तुम्ही. तुमच्या मंत्रिमंडळात तुम्हीच म्हणताय मंत्री चुकतायत, मग त्या कोकाट्याला मार्गदर्शनाच्या भूमिकेत ठेवा तिथं. व काय चुकतोय, रोज कुठला मंत्री चुकलाय तर त्यानं जाऊन त्या कोकाट्याकडे जाऊन बसलं पाहिजे, तासभर एक ट्युशन घेतलं पाहिजे, क्लास घेतला पाहिजे. ज्येष्ठ आहे ना, मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांनी. हाच म्हणतोय बाबा सरकार भिकारी आहे, ढेकळाचे पंचनामे करू का, त्याच्यानंतर शेतकरी माजोरी. चुकीचं आहे हे. सरकार पूर्णपणानं चुकीच्या पद्धतीनं काम करते. देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा माझं सांगणं आहे, हे चुकीच्या पद्धतीने तुम्ही लोक जवळ केले. तुमच्याही मंत्रिमंडळातले काही लोक चुकतायत, या सगळ्यांना असं हाकलून द्या. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा विरोध तुम्हाला परवडणार नाही. आता ह्या लढ्यामध्ये 18 पगड जाती आहेत. तुम्हाला वाटलं पाठीमागच्या काळात एखाद्या जातीचं आंदोलन उभं राहिलं तर ते कसं बदल, कुण्या बाजूला घेऊन जायचं आणि दुसऱ्या जाती आमच्या बाजूला करायच्या, ते होणार नाही. आता ह्याच्यात सगळे लोक आहेत. जमीन नसणारा, रोजानं जाणारा सुद्धा व्यक्ती या आंदोलनात उतरणार आहे, एक लक्षात घ्या. गृहमंत्र्यांनी कपडे बदलले म्हणून राजीनामा घेतला आहे, लंबी बसला. हे लक्षात घ्या. सरकार कसं चाललं पाहिजे आणि चालवलं पाहिजे ही त्या पक्षाच्या आणि त्या सरकारच्या प्रमुख व्यक्तीचं काम असतं. ह्यांचे कपडे जरी काढून नाचले त्या सभागृहात तरी नवल वाटू नये. आता सभागृह म्हणजे ते आपण त्याच्याकडे उच्च दर्जाचं सभागृह आहे, राज्याचं एक न्यायालय असल्यासारखं आपण त्याच्याकडे बघायचं, पण त्याची पूर्ण गरिमा घालवून टाकली. कुस्तीचा आखाडा करून टाकलं त्यांनी. आणि हे लोक भाषणात सांगतात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख साहेब, वसंतदादा पाटील यांचा वारसा आहे. ते फक्त बोलण्यापुरता त्यांचे फोटो, हे फोटोकडे सुद्धा बघत नसतील त्यांच्या रोज तिथं.
काय पद्धत लावली तुम्ही? तुमच्या सत्ताधारी आमदार एकमेकात मारामारी करतायत तिथं. कृषी मंत्री रमी खेळताना बसतोय, काही जण झोपा काढतायत, कॅन्टीन मध्ये मारहाण टावेलवर बनियनवर, तंबाखू खाणारी लोक काय दिसत आहेत. हे चुकीच्या पद्धतीने चाललंय राज्य. याच्यावरती शेतकऱ्यांच्या पोरांचा अंकुश इथून पुढच्या काळामध्ये मजबूतीने राहणार आहे. आजच्या पत्रकार परिषदेचं मूळ पार्श्वभूमी काय आहे? तुम्हाला काय दाखवून आतापर्यंत काय बोललो मी? अजितदादाचा वादा खोटा आहे असं दाखवून द्यायची ना तुमची बांधिलकी. नाही, मी तेच बोललो सुरुवातीला. अजित पवार हे राज्यासमोर उघडे पडले. शेतकरी चळवळी, छोट्या छोट्या सामाजिक चळवळी, या सगळ्या चळवळी सरकारला मोडीत काढायचे. एक लक्षात घ्या, काही ठेवायचं नाही. विरोधात बोलला की त्याला ठोकला. तो नवीनच एक जनसुरक्षा कायदा आणला, त्याच्या अंतर्गत सगळं संपवायचंय. आता छावा आणि शेतकरी संघटना आणि समविचारी पक्ष संघटना जे तुम्ही एकत्र करताय, म्हणजे तुमचा दौरे संपल्यानंतर मग छावा आंदोलनासाठी नाही, त्याच्यात रणनीती ठरत जाणार आहे. एक लक्षात घ्या, आंदोलनाची दिशा आम्ही आज संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी करतोय. दौऱ्यातच तो आंदोलनाची घोषणा करत जातोय आणि ती तारीख आम्ही डिक्लेअर करणार आहे पुढची. हो, 29 ऑगस्टच्याच अगोदर होईल. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कुठल्याही पद्धतीचं डिस्टर्ब होणार नाही. शेवटी तोही विषय महत्वाचा आहे, मार्गी लागणं, आणि हाही. या दोन्ही विषय आम्ही बरोबरीने चालवणार आहोत. पाणी द्या त्यांना सांगा, चॅनलवाल्या पत्रकारांना सांगा. तुम्ही सगळ्या चॅनलवर सांगा, 2-3 लोकांना मत सांगा. हरिभाऊ कुठे गेले? जिथे स्टँड नाही येत त्यांना बाजूला सरकार, तिथे बाकीच्यांना बोला, विचारा ना तुमचं काय म्हणणं आहे. दादाने वादा पूर्ण केला नाही, विजय घाडगे वादा पूर्ण करणार आहेत. मी जे म्हणलो की दादाने जर वादा पूर्ण नाही केला तर विजय घाडगे पाटील घरासमोर आंदोलन करणार ना. का बरं करणार नाही? किती तारखेला करणार आहेत, काय गनिमिकावर राहील आमचा तो. ते जरा हे लाव रे फॅन. भूमिका काय असणार आहे? आता अजितदादांनी जो शब्द दिला तो पाळणार नाही, आता पुढची भूमिका काय असणार? नाही, अजितदादांनी आम्हाला शब्द दिला होता की मंगळवारपर्यंत निर्णय होईल कृषी मंत्र्याच्या बाबतीत. तो निर्णय झाला नाही. अजितदादांनी शब्दाचे पक्के आहेत हे स्वतः आम्हाला सांगितलं होतं, परंतु अजितदादा शब्दाचे पक्के नाहीत हे महाराष्ट्राला दिसलंय. त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणं आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधणं, पुढील आंदोलनाची दिशा ठरवणं, शेतकऱ्यांचे काय मागण्या आहेत, सोयाबीनला भाव नाही, कर्जमाफी नाही आणि पीक विमा, या 3 मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसोबत जाऊन संवाद साधून प्रचंड मोठं आंदोलन या राज्यामध्ये उभा करण्याचं मानत. कधीपासून या आंदोलनाला उद्याच्या शनिवारपासून. आणि हा आंदोलनाचा जो टप्पा आहे तो कसा असेल? उद्या शनिवारपासून मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघतोय. नांदेडपासून याची सुरुवात राहणार आहे. शेतावरच्या बांधावरच्या शेतकऱ्यांना जाऊन आम्ही त्याच्याशी संवाद साधणार आहोत. शेतकऱ्यांचं खरोखर दुःख काय हे राज्य सरकारला कळायला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरांचं मजबूत संघटन
या राज्यात उभा राहील आणि एक मोठी ताकद उभा करून राज्य सरकारच्या समोर लढायला तयार राहणार. सत्ताधारी पक्षातले नेते पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याचं काम करतायत. हो, काय ठेवलं त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राचा विचार उगं सांगायचं. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील या सगळ्यांचा आदर्श सांगायचा आणि वागायचं इकडे चुकीचं. त्यामुळं या सत्ताधारी लोकांवरचा विश्वास आमचा उडालेला आहे. अजितदादांनी काल निर्णय घ्यायला पाहिजे होता. शेतकऱ्यांच्या संतापाची लाट त्यांनी स्वतःच्या अंगलट घेतली, राज्य सरकारच्या अंगलट घेतलेली आहे. त्यामुळे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यालाही सांगितलं होतं की तुम्ही याच्यात लक्ष घालून निर्णय घेतला पाहिजे, परंतु तो निर्णय झाला नाही. त्यामुळं अजित पवार हे शब्दाचे पक्के नाहीत, हे काल सिद्ध झालं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जी झालेली चूक आहे, जी वक्तव्य चुकीची झालेली आहे, त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केलेली आहे. कसं पाहताय? नाही, दिलगिरी काय त्याचा विषय नाही. एक लक्षात घ्या, चुकला एवढ्या महत्वाच्या पदावर बसलेला व्यक्ती 4 वेळा चुकतो आणि पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो, याला माफी नसते. कृषी मंत्री पद हे संवेदनशील पद आहे, त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित काम केलं पाहिजे. शेतकऱ्यांना न्यायाची अपेक्षा असते. तुम्ही चुकीच्या पद्धतीनं वारंवार वक्तव्य करणार, आमच्या बापाला तुम्ही हिनवून बोलणार शेतकऱ्यांना, हे आम्ही स्वाभिमानी पोरं खपवून घेणार नाहीत. आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत. आमच्या बापाला कोणी चुकीचं बोललं तर आम्ही खपवून नाही घेणार. कुणीही असाल तुम्ही. माझं तेच म्हणणं होतं अजितदादांना, तुम्हाला संधी आहे, तुमचा वादा पक्का आहे हे खरं करून दाखवायची तुम्हाला संधी आहे दादा. तुम्ही ती संधी घालवू नका. परंतु कालचा मंगळवार पूर्ण होईपर्यंत आम्ही काही बोललो नाही. आज आम्हाला लक्षात आले आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना लक्षात आले की अजितदादा हे शब्दाचे पक्के नाहीत. अजितदादांच्या घरासमोर आंदोलन करतो म्हणाला होता, हो, करणार आहे का? होईल आंदोलन. अजितदादांच्या घरासमोरही आंदोलन होणार. काय आंदोलनाचं स्वरूप असेल? नाही, दादा शब्दाचे पक्के नाहीत, दादानी शब्द फिरवला, याचा निषेध होईल.